कुंभमेळा आणि नागसाधूंचं रहस्य. ज्यावेळी आध्यात्मिकता सोबत रहस्य जोडलं जातं त्यावेळी काहीतरी अद्भुत असं घडतं. हीच अद्भुत दुनिया आहे नागसाधूंची. ज्यावेळी सनातन धर्मावर संकट येतात आणि सर्व अपेक्षा संपतात त्यावेळी धर्मरक्षणाचं अंतिम युद्ध लढणारा योद्धा म्हणजे नागसाधू. जिथं सनातन धर्मातील संता महंताची आध्यात्मिकतेची व्याख्या संपते तिथून सुरू होते नागसाधूंची आध्यात्मिकता. गुरुदक्षिणा घेतल्यावर आपल्या परिवाराचा शेवट, आपल्या नातेवाईकांचा शेवट आणि स्वतःचा शेवट इथूनच सुरू होतो नागसाधूंच्या अध्यायाचा श्रीगणेशा. होय, जिवंतपणे स्वतःचं पिंडदान, त्यासोबत मागच्या 14 पिढ्यांचं पिंडदान करून दुनियेतील मागचा पुढचा सगळा हिशोब चुकता केला जातो आणि मग इथूनच सुरू होतो नागसाधूंचा प्रवास. पिंडदान झाल्यावर संगम स्नान करून पहिली भिक्षा ही स्वतःच्या घरून आपली ओळख न दाखवता मागितली जाते. त्यानंतर तब्बल 12 वर्षांची तपश्चर्या पूर्ण केली जाते. यामध्ये आध्यात्मिकतेसोबत कलरी विद्या अर्थात शस्त्रविद्या सुद्धा येते. त्यानंतरच नागा ही पदवी गुरूंकडून दिली जाते. त्यानंतर ध्येय आणि उद्दिष्ट एकच ते म्हणजे धर्मरक्षण. नागसाधूंमध्ये 2 प्रकार येतात. एक म्हणजे दिगंबर नागसाधू, दुसरा श्री दिगंबर नागसाधू. आदि गुरु शंकराचार्यांनी सनातन धर्माच्या रक्षणाच्या भव्य दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून 4 मठांची स्थापना केली. धर्मरक्षणासाठी फक्त शास्त्र उपयोगी नसून त्यासोबत वेळ पडले तर शस्त्र सुद्धा उपयोगी आहे हे जाणून शंकराचार्यांनी आखाडा परंपरा सुरू केली. यातूनच धर्मरक्षणासाठी स्वतःचं आयुष्य समर्पित केलेले संन्यासी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडू लागले आणि याच आखाड्यातून धर्मरक्षणाचं प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारे सनातन धर्मरक्षक योद्धे म्हणून नागसाधू. इतिहासाची पानं पलटलं लक्षात येतं 18व्या शताब्दीमध्ये ज्यावेळी अफगाण लुटेरी अहमद शाह अब्दाली ज्यावेळी हिंदुस्थानच्या भूमीवर चालून आला होता त्यावेळी त्यांनी गोकुळ आणि वृंदावन सारख्या आध्यात्मिक नगरांमध्ये थैमान माजलं होतं. त्यावेळी राजांकडे अब्दालीच्या सैन्याचा मुकाबला करण्याची ताकद नव्हती. त्यावेळी हिमालयाच्या पहाडीमधून आलेल्या नागसाधूंच्या आर्मीने अब्दालीच्या सैन्याचा धुरळा उडून सनातन धर्मरक्षकांची ताकद पूर्ण हिंदुस्थानला दाखवून दिली होती. 1751 मध्ये अहमद बाबंगसने कुंभमेळ्याच्या कालावधीत इलाहाबाद किल्ल्यावर चढाई केली होती. त्यावेळी नागसाधू प्रयागराजमध्ये स्नान करत होते. त्यांनी आधी सर्व धार्मिक संस्कार ओळखून हातामध्ये शस्त्र धारण केलं. त्यावेळी बंगसच्या सेनेला करारी धूळ पळून लावले होते. हे युद्ध जवळपास 3 महिने सुरू होतं. नागा या शब्दाचा पर्याय अर्थ होतो निर्वस्त्र. तर गुजरातमध्ये पहाडी भागात नागा या शब्दाचा अर्थ योद्धा असं होतं. प्रत्येक निर्वस्त्र साधू नागा नसतो, प्रत्येक नागसाधू हा निर्वस्त्र नसतो. दिगंबर आखाड्याचे साधू लंगोट धारण करतात, तर श्री दिगंबर आखाड्याचे साधू निर्वस्त्र असतात. तसेच ज्या नागसाधूंनी स्वतःच्या हाताने स्वतःचं पिंडदान केलेलं असतं त्या नागसाधूच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचं काय केलं जातं हे सुद्धा एक मोठं रहस्य आहे. नागसाधूवरती कुठले अंत्यसंस्कार केले जात नाहीत किंवा त्यांच्या चितेला अग्नी सुद्धा दिला जात नाही. त्याचं कारण मुळातच नागसाधूचं जीवन हे त्यांनी स्वतःच्या हाताने केलेल्या स्वतःचा अंतिम संस्कार पासूनच सुरू झालेलं असतं. त्यामुळे मृत्यूनंतर नागसाधूंची स्थळ समाधी किंवा जलसमाधी असते. नागसाधू हे फक्त ज्यावेळी कुंभमेळा सुरू होतो त्याच वेळी दिसतात, पण ते कुंभाच्या अगोदर कुंभमेळ्यानंतर कुठे अदृश्य होतात हे सुद्धा एक मोठं रहस्य आहे. कुंभकाळाला शास्त्रीय आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वश्रेष्ठ काळ मानलं जातं. ह्यावेळी ग्रहांची स्थिती सर्वोत्तम असते. ह्याच वेळी हिमालयाच्या जंगलातून गुफामधून नागसाधू स्नान करण्यासाठी कुंभावर दाखल होतात. कुंभमेळ्यात त्यांचा मान सर्वश्रेष्ठ असतो. त्यांचे स्नान झाल्याशिवाय इतर लोक कुंभ स्नानासाठी उतरत नाहीत. कुंभ स्नान झाल्यावर नागसाधू पवित्र भभूत संपूर्ण शरीरावर लावून काही जण एकांतवासात जंगलात निघून जातात, काही जण हिमालयाच्या पहाडीमध्ये, काही जण गुफामध्ये आपल्या आखाड्यातील आश्रमात निघून जातात. एकांतवास हेच नागसाधूंचं निवासस्थान.
ह्यापेक्षा सुद्धा नागासाधूंचं अद्भुत अविश्वसनीय रहस्य म्हणजे ज्यावेळी कुंभमेळ्याच्या वेळी नागासाधूंचा ताफा कुंभावर दाखल होतो त्यावेळी स्नान करण्यासाठी कुंभात जाताना मोजले तर 100 साधू असतील. कुंभातून परत फक्त 50 ते 60 नागासाधू बाहेर येतात. एवढी अद्भुत शक्ती आहे. विश्वास बसत नसेल तर ज्यावेळी कुंभमेळा सुरू होतो त्यावेळी तिथे जाऊन स्वतः प्रत्यक्षात बघा. प्रत्येक भक्तजण सांगतात नेमके ज्यावेळी जे कुंभमेळ्याला जातात ते कुंभमेळ्याचे ही भाग्य स्वतः मात्र अनुभवलेले प्रत्येकाने मात्र त्यावेळेस सांगण्याचा प्रयत्न करतात. तसेच हिमालयामध्ये जंगलपाड आणि गुंफामध्ये परतल्यावर ह्यांचा आहार म्हणजे फक्त कंदमुळं आणि फळं. पुढच्या कुंभापर्यंत नागासाधू आपल्या ध्यान तपश्चर्या आध्यात्मिकतेमध्ये लीन होऊन जातात. त्यांच्या आध्यात्मिकतेची ताकद एवढी जबरदस्त असते की हिमालयातील -डिग्रीमध्ये असलेलं तापमान सुद्धा त्यांच्यासमोर हार मानतं. मुळातच जमिनीचा अंतरुण आणि आकाशी चादर आणि अंगावर लावलेली भूभूत हे शरीराचं कवच. आजच्या युगात जरी नागासाधूंना धर्म रक्षणासाठी युद्ध करावं लागत नसलं, ज्यावेळी ते कुंभावरती स्नानासाठी दाखल होतात त्यावेळी ते अनेक युद्धकलेची प्रात्यक्षिक मात्र सादर करतात. जसे की वाघ मात्र झाला तरी शिकार करायला विसरत नाही, तरी नागासाधूंना जरी आता युद्ध करावे लागत नसले तरी युद्धकला विसरलेली नाही. म्हणूनच ज्यावेळी कुंभमेळा सुरू होतो त्यावेळी करोडो हिंदू बांधव नागासाधूंच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकीला होता. हे भाग्य फक्त कुंभमेळ्यातच मिळतं. नागासाधू मागत तर काहीच नाही, पण देतात ते मात्र सनातन वैदिक हिंदू धर्म रक्षणाचं वचन. अशा ह्या समस्त नागासाधूंना मात्र नमन. खऱ्या अर्थाने प्रयागराजमध्ये सर्वात मोठा कुंभमेळा मात्र भरतो. असंख्य साधू साध्वी तिथे मात्र आता स्नानासाठी मात्र प्रचंड गर्दी करू लागले आहेत. परंतु देवी देवतांचं देखील मात्र तिथं स्नान घडतं. सर्वात मोठा कुंभमेळा, कारण जिथं साधू संत तिथं देवी देवता मात्र आल्याशिवाय मात्र राहत नाही. आजच्या परिभागामध्ये एवढंच. जय श्री रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. सब देवं की जय, सब संतन की जय.